अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक यावेळी आगळ्या वेगळ्या वातावरणात पार पडली। प्रामुख्यानं निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पूर्ण वेळ जबाबदारीनं ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। प्रक्रिया पार पडत असताना नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक अधिनियमाचं काटेकोरपणे पालन करून ही प्रक्रिया उत्कृष्टरित्या पार पाडण्याचं कसब दाखवलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते चिन्ह वाटप आणि मतदान प्रक्रियेपर्यंत चौकस राहून कुठेही चूक होता कामा नये यावर लक्ष केंद्रित केलं। इतिहासात प्रथमच अंबाजोगाई नगरपालिका कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणं, मागे घेणं, चिन्ह वाटप ही प्रक्रिया राबवली। आजवर उपजिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडत होती। पण दीपक वजाळे यांनी उत्कृष्टरित्या ही प्रक्रिया हाताळली। उमेदवार असेल, त्यांचा प्रतिनिधी असेल किंवा माध्यम प्रतिनिधी असेल, यांचा कुठेही अवहेलना होणार नाही याची काळजी घेतली। त्यासोबतच जो कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्ग होता त्यांचेही पालक म्हणून प्रमुख जबाबदारी त्यांनी निभावली। आता 4 प्रभागातील मतदान 20 डिसेंबर रोजी होत आहे। तसंच 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या आणि 20 डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीची संयुक्त मतमोजणी शासकीय अध्यापक महाविद्यालय प्रेक्षागृह अंबाजोगाई या ठिकाणी होत आहे। त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे व मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती प्रियंका टोंगे यांची महत्त्वपूर्ण साथ आणि सहकार्य मिळालं। मतमोजणीच्या अनुषंगानं त्याची कशी तयारी आहे, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी कशी काळजी घ्यायची आहे, विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी। जाणून घेऊया त्यांच्याकडून ही विस्तृत माहिती। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता अंतिम टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। 21 तारखेला मतमोजणी होते आहे। त्या मतमोजणीची कशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे आणि कशा पद्धतीने लोकांना सांगणार असणार आहे। अंबाजोगाई नगर परिषदेच्या 4 जागांकरिता आपलं 20 तारखेला मतदान होणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्वी झालेलं मतदान, 2 डिसेंबरला झालेलं मतदान आणि 20 तारखेला होणारं मतदान याची मतमोजणी इथं अध्यापक महाविद्यालयामध्ये प्रेक्षागृहामध्ये होणार आहे। याच्यासाठी पूर्वतयारी संपूर्ण आमची झालेली आहे। प्रत्येक प्रभागासाठी एक टेबल असणार आहे आणि त्या टेबलवरती त्या संपूर्ण प्रभागाची मतमोजणी होणार आहे। आपल्या अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये 15 प्रभाग आहेत आणि त्या 15 प्रभागाची 15 टेबलवरती मतमोजणी होणार आहे। त्याचबरोबर आपल्याकडे टपाली मतदान सुद्धा झालेलं आहे। त्या टपाली मतदानासाठी एक स्वतंत्र टेबल आहे। तर या अनुषंगाने सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींकरिता पासेस वितरित करण्यात आलेले आहेत। याच्यासाठी सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना जे आमच्या सूचना आहेत त्या मीडियावरती आणि यांच्या ग्रुपवरती, उमेदवारांच्या ग्रुपवरती ऑलरेडी आम्ही टाकलेले आहेत। याच्यामध्ये या मतमोजणी कक्षामध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार किंवा त्यांचा निवडणूक प्रतिनिधी या दोघांपैकी एकाला मतदान कक्षामध्ये प्रवेश असेल। त्याचबरोबर इतर प्रभागातले जे उमेदवार आहेत ते उमेदवार किंवा त्यांचा एक प्रतिनिधी या दोघांपैकी एकालाच मतमोजणी कक्षामध्ये त्यांच्या टेबलवरती जाण्यासाठी परवानगी असेल। कारण स्पेस आणि जागा आणि उमेदवारांची संख्या पाहिली तर या दृष्टीने आपल्याला हे नियोजन करावं लागलेलं आहे। याकरिता मतमोजणीला 10 वाजता प्रत्यक्षात सुरुवात होणार असली तरी सुद्धा या अध्यापक महाविद्यालयाच्या परिसरामध्ये
बरोबर 8:30 वाजल्यापासून प्रवेश देण्याला सुरुवात होणार आहे आणि प्रवेश देतेवेळी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या ओळखपत्राशिवाय त्यांना किंवा पास शिवाय त्या परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर बरोबर 9 वाजता आपण स्ट्रॉंग रूम उघडणार आहोत आणि ही स्ट्रॉंग रूमचं सील उघडण्यापूर्वी सर्व उमेदवारांना आम्ही पत्र दिलेले आहेत की त्यांना इथं स्ट्रॉंग रूम करिता ओपन करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे त्यांनी. याच्यामध्ये विशेषतः या निवडणुकी मतमोजणीच्या संपूर्ण परिसरामध्ये येताना कृपया कोणीही मोबाईल घेऊन येऊ नये, कारण मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल कोणालाही अलाउड नाहीये. मोबाईल किंवा जी काही मीडिया आहे तर त्या पत्रकार वगैरे यांना मोबाईल आणि त्यांचे जे काही साधनं आहेत तर ते घेऊन येऊ शकतील, परंतु त्यांना सुद्धा त्याचा वापर मर्यादित स्वरूपामध्ये आम्ही परवानगी देणार आहोत. मतमोजणी कक्षाच्या बाहेर पत्रकारांकरिता मीडिया कक्षाची सोय केलेली आहे. त्या मीडिया कक्षामध्ये LED बसून मोठा तिथं थेट प्रक्षेपण सुद्धा होणार आहे आणि जे उमेदवार म्हणजे प्रभागातले उमेदवार जे आहेत ते उमेदवार किंवा प्रतिनिधी हे 2 लोक इकडे येणार आहेत, पण आतमध्ये मात्र एकालाच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळं जो बाहेर आहे तर त्यांना त्या ठिकाणी उमेदवारांना बसण्याची व्यवस्था पण केली जाणार आहे. याचबरोबर आपल्या या मतमोजणीमध्ये एकूण साधारणपणे 6 फेऱ्या होणार आहेत. 8 प्रभागांसाठी 4 फेऱ्यामध्ये त्याची निवड होईल किंवा ते विजयी घोषित होतील. त्याचबरोबर 5 प्रभागामध्ये 5व्या फेरी अखेर उमेदवारांची निवड घोषित होईल आणि 6व्या फेरी अखेर 2 प्रभागातल्या उमेदवारांची निवड होईल आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाची सुद्धा निवड होईल. कशा पद्धतीने फेऱ्या होणार आहेत आणि काय पद्धतीने मतपेट्याची मतमोजणी होणार आहे याचा सुद्धा उमेदवारांच्या ग्रुपवरती आणि मीडियावरती तो तक्ता आम्ही शेअर केलेला आहे. संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असणार आहे. साधारणपणे 3 लेअरमध्ये पोलीस बंदोबस्त असेल. त्यामुळं आणि अध्यापक महाविद्यालयाच्या परिसराच्या बाहेर जे कोणी नागरिक असतील, मतदार असतील तर त्यांना तिकडे बाहेर थांबता येईल, त्यांना आतमध्ये येता येणार नाही. आणि या संपूर्ण परिसरामध्ये फक्त ज्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दिलेले आहेत किंवा जे पत्रकार आहेत अधिकृतरित्या ज्यांना मान्यता दिलेली आहे अशाच लोकांना इथं प्रवेश मिळणार आहे. तर साहेब, आता हे जेव्हा विजयी उमेदवार होतील त्यांना मिरवणुकावर वगैरे बंदी आहे किंवा 144 वगैरे काही लागू असणार आहे? मिरवणूक काढता येईल, पण ते काढण्यापूर्वी त्यांना पोलीस प्रशासनाची ज्या पद्धतीने मिरवणुकीची परवानगी असते ती पूर्व परवानगी त्यांना घ्यावी लागेल, जेणेकरून पोलीस प्रशासन त्या प्रभागामध्ये कोणत्याही उमेदवार एकमेकांच्या समोर येणार नाहीत किंवा कुठल्याही पद्धतीचं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीचा विचार करून ते मर्यादित स्वरूपात त्यांना विजयी मिरवणूक काढायला सुद्धा परवानगी देतील. अध्यक्ष पदाची मतमोजणी आणि नगरसेवक पदाची जी मतमोजणी आहे त्या सोबत होणार आहेत. मग याचं नेमकं अध्यक्ष पदाची मोजणी सुरू असताना याचा निकाल मग एकदम शेवटला नेमका कसा असणार आहे? नगराध्यक्ष पदाच्या प्रत्येक फेरीला जी काही मतं मिळतील नगराध्यक्षाच्या उमेदवारांना त्याचा फेरीनिहाय त्यांचा निकाल जाहीर होईल आणि 6व्या फेरी अखेर निवडणूक जिंकणाऱ्या किंवा विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल. याशिवाय आणखीन काही इतर काही योजना किंवा इतर काही नियोजन केलेलं आहे? या म्हणजे विशेषतः मतमोजणी जी आहे ती बरोबर 10 वाजता शार्प आपण सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये टपाली मतपत्रिकेला पहिल्यांदा सुरुवात होईल आणि टपाली मतपत्रिकांची सुरुवात झाल्याबरोबर ज्या मतपेट्या आहेत आपल्या केंद्रावरच्या त्याची मतमोजणी सुरुवात होईल. यामुळे ही बरोबर शार्प 10ला सुरू होणार असल्यामुळे आणि साधारणपणे तासाभराच्या आतमध्ये कदाचित आमचं असं नियोजन आहे की 1 तासाच्या आतमध्ये हा संपूर्ण निकाल घोषित करण्यात येईल. त्यामुळे जे काही उमेदवार किंवा प्रतिनिधी आहेत आणि ज्यांना आपण अलाउड करतोय, ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं सर्वांनी तंतोतंत पालन करावं, जेणेकरून आपली जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ही सुरळीत, अचूकपणे आणि वेळेत पूर्ण होईल याकरिता सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना याद्वारे आवाहन करतो. यासाठी एकूण पोलीस बंदोबस्त आणि आपला कर्मचारी वर्ग कसा असतो? कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती केली आहे ते प्रत्येक टेबलवरती एक सुपरवायझर असेल, एक सहाय्यक असेल आणि एक जो आहे 2 सहाय्यक असतील, एक सुपरवायझर असेल. असे 3 लोकांची प्रत्येक टेबलवरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 5 रो ऑफिसर केलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक टेबलसाठी 1 रो ऑफिसर असं आहे. असे 5 रो ऑफिसर्स आहेत. हे रो ऑफिसर्स प्रत्येक फेरीनिहाय जी मतमोजणी झालेली आहे त्या मतमोजणीचा तक्ता घेऊन
टॅब्युलेशनला आणि त्याचबरोबर संगणक कक्षामध्ये येतील. संगणक कक्ष त्याची नोंदणीची नोंदणी करेल. त्याचबरोबर जे मॅन्युअल टॅब्युलेशन करणार आहेत तर ते मॅन्युअल टॅब्युलेशन सुद्धा त्यांच्या पद्धतीने आकडेमोड करतील आणि मॅन्युअल टॅब्युलेशन त्याचबरोबर संगणकात झालेलं मताची नोंदणी आणि झालेलं मतदान या सगळ्यांचा ताळमेळ घेऊनच आम्ही मतमोजणी अखेरचा जो निकाल आहे तो घोषित होणार आहे.